जनसुरक्षा कायद्याविरोधात काँग्रेससह महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन। जनसुरक्षा कायद्याविरोधात आज महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांनी एकत्र येऊन छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन केले। काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात जनसुरक्षा कायद्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। यावेळी सरकारच्या दडपशाही विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनाला काँग्रेससह राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव गट आणि इतर घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनसुरक्षा कायद्यामुळे सामान्य नागरिकांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करण्यात आला। सरकार नागरिकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। काँग्रेसचे स्थानिक नेते यांनी आपल्या भाषणात सांगितले की हा कायदा लोकशाहीला घातक असून नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे। आम्ही या कायद्याचा जाहीर निषेध करतो आणि जनतेच्या हक्कांसाठी लढा सुरू ठेवू। यावेळी इतर नेत्यांनी देखील सरकारच्या भूमिकेवर कठोर शब्दात टीका केली। आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली। जनसुरक्षा कायदा रद्द करा, लोकशाही वाचवा, सरकारच्या दडपशाही विरोधात लढा सुरूच राहील अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। कार्यक्रम शांततेत पार पडला असून पुढील काळात या मुद्द्यावर जनजागृती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला। महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांनी एकत्र येऊन पुढील संघर्षासाठी तयारी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले। हे आंदोलन लोकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरल्याचे उपस्थित नेत्यांनी नमूद केले। पुढील काळातही अशा प्रकारे संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित, शेगाव। उद्धव साहब ठाकरे, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारताच्या लोकशाहीचा सर्व जगामध्ये डंका असताना आपण पाहतो आहे की भारतीय राज्यघटनेने आपल्याला काही मूलभूत अधिकार दिले आहेत आणि त्या मूलभूत अधिकारांवर आज गदा घालण्याचं काम महाराष्ट्राचं हे अभद्र सरकार करते आहे। त्यांनी जो महाराष्ट्रात जनसुरक्षा कायदा आणला आहे त्याचा आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने निषेध करतो आहे। आज आपण पाहतो आहे की प्रत्येक संघटना असो किंवा पत्रकार असो रस्त्यावर उतरून याविषयी आंदोलन करत आहेत, कारण प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवं आहे ते आपल्या राज्यघटनेने आपल्या सर्वांना दिलं आहे। पण कुठेतरी हे जे सत्तेत आलेलं सरकार आहे हे ब्रिटिशांच्या वागणुकीप्रमाणे चालत आहे। यांनी हा जो जुलमी कायदा आणला आहे त्याच्या अनुसार आज अनेक जणांना ते भविष्यामध्ये अर्बन नक्षलाइट्स ठरवतील, अनेक संघटनांना मुस्कटदाबी केल्या जाईल। म्हणजे कुठेतरी देशामध्ये लोकशाही असताना आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य याच्यावर घाला घालण्याचं काम हे सरकार आणू पाहत आहेत किंवा त्यांनी आणलं आहे। आणि म्हणून आज आम्ही सर्वजण रस्त्यावरची लढाई लढत जनतेला सोबत घेऊन या कायद्याचा निषेध करतो आहे। आणि असा कायदा म्हणजे आपण सर्वजण पाहत आहेत की हा जनतेच्या सुरक्षेचा नाही, या सरकारच्या सुरक्षतेसाठी यांनी हा कायदा आणला आहे आणि जनतेची मुस्कटदाबी करण्यासाठी हा कायदा आणला, त्याचा आम्ही सर्व स्तरातून निषेध करतो। शेगाव शहरामध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्व घटक पक्ष एका ठिकाणी येऊन जो जनसुरक्षा कायदा जो आज राज्य सरकार लागू करत आहे त्याचा आम्ही शेगाव शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तसेच सर्व महायुतीच्या तालुका स्तरावरील सर्व घटक पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आणि महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष सोबत घेऊन आम्ही या कायद्याचा जाहीर निषेध करत आहोत। एवढं माझे 2 शब्द सांगतो। शेगाव शहर आणि शेगाव तालुका महाविकास आघाडीच्या वतीने जनसुरक्षा विधेयकाचा जो जुलमी कायदा केंद्र शासनाने पारित करून घेतलेला त्याला रद्द करण्यासाठी आम्ही शेगाव तालुका शेगाव शहर महाविकास आघाडीतर्फे एक निषेध आंदोलन केलेले आहे। आणि परत येणाऱ्या 2 ऑक्टोबरला प्रदेशकडून जशा सूचना आल्या की येणाऱ्या 2 ऑक्टोबरला परत आम्ही समांतर आंदोलन करणार आहोत। तिन्ही घटक पक्षातले जे तिन्ही पक्ष जे आहेत महाविकास आघाडीमधले राष्ट्रवादी, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने येणाऱ्या 2 ऑक्टोबरला परत हे आंदोलन आम्ही एक जागा निश्चित करून पक्षनेत्यांचे जसे आम्हाला आदेश राहतील त्याच्या हिशोबाने आम्ही येणाऱ्या 2 तारखेला पण हे आंदोलन करणार आहोत। आणि याच्यापुढे जर जशा सूचना येतील पक्षाकडून वरिष्ठांकडून जशा सूचना येतील त्याच्या हिशोबाने आम्ही भविष्यात पण हे आंदोलन कायदा रद्द होईपर्यंत आम्ही कायम ठेवणार आहोत याची नोंद घेतो। महाविकास आघाडीचा